हे आमदार श्री छगनरावजी भुजबळ यांच्या फोनवर एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी बोलतोय, तुमच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडणार आहे. मी इन्कम टॅक्स मध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांशी बोलून तुमचं प्रकरण सेटल करू शकतो, तुम्हाला पैसे द्यावे लागतील. असं झाल्यानंतर त्यांनी नंतर फोन कट केला. परत काही दिवसानंतर फोन केला, त्यामध्ये त्यांनी पैशाची डिमांड केली आणि मग आमदार साहेबांनी सरांना सांगून आम्ही त्या पद्धतीने युनिट 1 ची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापळा रचला. आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते सुरुवातीला त्याने प्रत्येकी 20 लाख असे टोटल 1,60,00,000 मागितले, परंतु कमी करत करत ते आपण 1 कोटीपर्यंत त्याला आपण तयार केलं. आणि ती अमाऊंट देताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं. त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबरोबर आपली टीम होती, आपल्या 2-3 टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा करून द्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. सर, संशयित आरोपीची नेमकी काय पार्श्वभूमी आहे, काय तपासादरम्यान? तो BSc झालेला आहे, ग्रॅज्युएट, 23 वर्षाचा, करंजाळी पेठ तालुका येथील युवक आहे. कुठलंही काम नाही, फक्त मला काहीतरी बनायचं किंवा पैसे कमवायचे या हेतूने त्याने हे कृत्य केलेलं आहे. किती दिवस हे सगळं प्रकरण चालू होतं? पहिल्यांदा फोन 23 एप्रिल रोजी आला, त्यानंतर 2 मे रोजी आला, नंतर मग गेल्या 4 दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं. स्वतः भुजबळ साहेबांचं त्या आरोपीचं काही फोनवर संभाषण झालं होतं का? नाही, तो मोबाईल भुजबळ साहेबांनी त्यांच्या एका PA कडे डायव्हर्ट केलेला होता. संतोष गायकवाड हे रेग्युलर त्या आरोपीशी संपर्कात होते. आणि काय त्याचं म्हणजे त्र्यंबकेश्वरला कुठल्या ठिकाणी तो छापा मारायचा असं त्यांनी बनाव केलेला होता, नेमकं काय? असं नक्की ठिकाण नाही सांगितलं, फक्त त्र्यंबकेश्वर येथील सांगितलं. त्र्यंबकेश्वर जवळ तुमचं फार्म हाऊस आहे, त्या ठिकाणी रेड पडणार आहे सांगितलं. सर, एकटाच आरोपी आहे की अजूनही त्यामध्ये दुसरं कोणी आरोपी नाहीये. हा आरोपी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फोनवरून फोन करत होता. तो स्वतःचा फोन वापरत नव्हता. हॉटेलवर, ट्रक ड्रायव्हर अशा लोकांचे फोनवरून आपल्याला थोडा वेळ लागला. आपली टीम धरमपूरला देखील गेली होती गुजरातमध्ये, तिथे कशासाठी टीम गेली होती, तिथे नेमकं काय घडलं? आपल्याला ते पैसे देताना त्याला पकडायचं होतं, त्यासाठी आपली टीम गेली. पण त्यांनी पहिलं लोकेशन धरमपूर सांगितलं होतं. धरमपूर सांगितलं होतं, नंतर त्याला थोडा डाऊट आला, मग त्याने दुसरं लोकेशन सांगितलं एका हॉटेलजवळ हायवेवरच, आणि त्या ठिकाणी त्याला पकडलं. जो खंडणी मागणारा व्यक्ती होता त्याचं आणि भुजबळ साहेबांचं देखील बोलणं झालं होतं फोनवर, त्यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला होता असंही कळत आहे. त्याबाबत काही नाही, आरोपीचं भुजबळ साहेबांबरोबर बोलणं झालेलं नाहीये, कारण फोन तो नंबर त्यांनी त्यांच्या एका PA कडे डायव्हर्ट केल्यामुळे साहेबांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. तर जो आरोपी आहे त्यांनी आधी पण असे काही कृत्य केले होते का? असे काही नाही, आरोपीवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाहीये आणि कुठलं यापूर्वी त्याने काय केलं आहे ते आता तपासाचा भाग पुढे तपासात निष्पन्न होईल. वगैरे फोन ते आणि याचं काही कनेक्शन आहे? नाशिक शहर गुन्हे नाही, ते अजून तरी तसं काही निष्पन्न झालेलं नाही. ओके. मला एक फोन आला. आता मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे PA आहेत आमचे संतोष गायकवाड, त्यांच्याकडे त्यांच्याशी ते बोलले. तर त्यांनी सांगितलं काय ते सांगा साहेबांना देतो, तुमचं काम काय ते सांगा. त्याने सांगितलं मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये, बरोबर ना? हो, इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैसे आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे की त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे. तर आणि त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मवर. तर ती वाचवायची असेल मदत करू शकतो तुम्हाला. ते संतोष गायकवाडांना मी साहेबांशी बोलून घेतो. तर
आणि असा असा फोन आहे. मी म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे? आपण त्या काय तो आपला बडा उदासीन आखाडा तिथे आपण ते बाबाने बोलवलं. त्या दिवशी मी गेलो होतो. काय आणि काय नाव त्याचे कार्यकर्त्यांचं आपलं त्या कैलास घुले यांनी नंतर बघितलं. आणि त्याला तो मला मला वाटलं असेल काय वाटतं ते त्यांचं ते हे आहे. बरं त्याच्यानंतरच ते फोन त्याची सुरू झाली असं दिसतंय मला. म्हणजे काय आपलं काय तिथे फार्मच नाही आहे तो फक्त आहे. आणि त्याच्या 10-12 वेळा चढत्या झालं सगळं आणि एकही केस आपल्यावर नाही आहे. ही काहीतरी गडबड आहे. मी सांगितलं तू त्याच्याशी बोलत राहा. परत त्याला फोन येत राहिले. मग आम्ही ज्या CPला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं हे असं सारखे फोन येत आहे आणि तुम्हाला सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो. मग रेड पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर. मला पैसे लागतील. मग ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी जे याच्याकडून ते सगळं मागवून घेतलं काय रेकॉर्डिंग वगैरे यांनी केलं होतं ते सगळं. आणि पुन्हा ते फोन येत राहिले. मग त्याप्रमाणे ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली. एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली आणि 1 कोटी रुपये त्याने मागितले. नंतर मग आम्हाला असं कळलं काळ ठरलं यांचं आणि त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय कुठे धरमपूर हे गुजरात बॉर्डरवर कुठेतरी धरमपूर आहे. मग या लोकांनी एक मोठी टीम तयार केली. त्याच्यामध्ये गुजरातचे नंबर प्लेट तिकडच्या 3 मोटरबाईक्स घेतल्या पोलिसांनी. आणखी दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली. ती पैसे घेऊन मग तो बोलवल्या ठिकाणी ती गाडी गेली. आजूबाजूचे लोक होते. मग त्याने तिथे आणखी पुढे तिकडे अमुक ठिकाणी या डावीकडे वळा असे 2-4 ठिकाणी ते वळवत त्याला ते नेलं. आणि मग शेवटी मग ते त्याला कळलं की आता आपण फार सेफ झालो. आणि मोटरसायकलवर होता तो खरं म्हणजे ते यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता. पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता. आणि तू सांगायचा डावीकडे उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय. ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला.